नमस्कार मित्रांनो, कथा मण्यातल्या या आपल्या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरू शकतो, कारण आज आपण एका अशा गूढ आणि अत्यंत रहस्यमय वस्तूवर बोलणार आहोत, जी या पृथ्वीवरील कोणतीही साधारण वस्तू नसून साक्षात देवांचे देव महादेवांचा एक अंश आहे। तुम्ही अनेक लोकांच्या गळ्यात, मनगटावर किंवा अनेक साधू संतांच्या अंगावर एक तपकिरी रंगाची खड्यासारखी वस्तू पाहिली असेल, ज्याला आपण रुद्राक्ष म्हणतो। पण मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे जो ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। तुम्हीही रुद्राक्ष धारण केला आहे का? जर हो, तर तो कसा घातलाय? तुम्हाला त्याचे कडक नियम माहीत आहेत का? कारण शिवपुराणात स्पष्टपणे असा इशारा दिलाय की रुद्राक्ष जर योग्य नियमाने आणि विधीने घातला तर तो एका भिकाऱ्यालाही राजा बनवू शकतो, पण जर तो चुकीच्या पद्धतीने किंवा नियम मोडून घातला गेला तर माणसाच्या आयुष्यात अशी भयंकर संकटे येतात ज्यातून त्याला साक्षात देवही वाचवू शकत नाहीत। आज या व्हिडिओमध्ये आपण रुद्राक्षाचा जन्म कसा झाला, त्यामागील विज्ञानाचे रहस्य काय आहे, रुद्राक्ष घालण्याचे ते 5 भयंकर कडक नियम कोणते आहेत जे मोडल्यास महादेवाचा प्रकोप होऊ शकतो, आणि शेवटी मी तुम्हाला शिवपुराणातील एक अशी सत्यकथा सांगणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। त्यामुळे आजचा हा महा एपिसोड कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत डोळे आणि कान उघडे ठेवून ऐका। सुरुवात करूया एका भयंकर कथेपासून। रुद्राक्ष पृथ्वीवर आला कुठून? या एका मण्यामध्ये साक्षात ब्रह्मांड फिरवण्याची ताकद कशी आली? मित्रांनो, रुद्राक्ष हा शब्द 2 शब्दांनी मिळून बनला आहे। रुद्र म्हणजे साक्षात शिवशंकर आणि अक्ष म्हणजे त्यांचे डोळे किंवा अश्रू। शिवपुराणातील कथेनुसार प्राचीन काळी त्रिपुरासूर नावाच्या एका अत्यंत भयंकर राक्षसाने तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवला होता। त्याला ब्रह्मदेवांचा आशीर्वाद होता, ज्यामुळे सर्व देव त्याच्यासमोर हतबल झाले होते। तो ऋषीमुनींना मारत होता, धर्माचा नाश करत होता। तेव्हा सर्व देव रडत रडत कैलासावर महादेवांकडे गेले। महादेवांनी जेव्हा त्या त्रिपुरासुराचा विनाश करण्याचा संकल्प केला तेव्हा त्यांनी आपले डोळे बंद केले आणि ते एका भयंकर अघोरी तपस्येत लीन झाले। मित्रांनो, ही तपस्या काही 100-200 वर्षांची नव्हती, तर चक्क हजारो वर्षे महादेव डोळे मिटून ध्यानात बसले होते। हजारो वर्षांनंतर जेव्हा महादेवांनी आपले डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून संपूर्ण जगाबद्दलची, त्या निष्पाप लोकांबद्दलची करुणा आणि दुःख अश्रूंच्या रूपाने बाहेर आले, आणि महादेवांच्या त्या दिव्य डोळ्यांतून अश्रूंचे काही थेंब थेट पृथ्वीवर पडले। ज्या ज्या ठिकाणी महादेवाचे ते अश्रू पडले तिथे तिथे एक अद्भुत चमत्कार झाला। त्या अश्रूंमधून चक्क मोठी झाडे उगवली, आणि त्या झाडांना जी फळे आली तीच फळे म्हणजे रुद्राक्ष। नेपाळ, कैलास पर्वत, मथुरा, काशी यांसारख्या अत्यंत पवित्र ठिकाणी ही झाडे निर्माण झाली। विचार करा मित्रांनो, ज्या वस्तूची निर्मिती साक्षात शिवाच्या डोळ्यांतील अश्रूंमधून झाली आहे ती वस्तू किती शक्तिशाली असेल। रुद्राक्ष ही केवळ एक धार्मिक वस्तू नाहीये, आधुनिक विज्ञानानेही रुद्राक्षासमोर हात टेकले आहेत। शास्त्रज्ञांनी जेव्हा रुद्राक्षावर संशोधन केले तेव्हा त्यांना एक भयंकर रहस्य उलगडले। रुद्राक्ष हा डायमॅग्नेटिक असतो, म्हणजेच त्याच्या आत एक अफाट इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते। तुम्ही ऐकलं असेल की जुने लोक रुद्राक्ष 2 नाण्यांच्या मध्ये ठेवून तो फिरतोय की नाही हे तपासायचे। हे अंधश्रद्धा नाही तर विज्ञान आहे। जेव्हा रुद्राक्ष आपल्या हृदयाच्या जवळ छातीवर स्पर्श करतो तेव्हा तो आपल्या शरीरातील रक्तदाब, ब्लड प्रेशर, हृदयाचे ठोके आणि मानसिक ताण एका सेकंदात नियंत्रित करतो। तुमच्या आजूबाजूला असलेली कोणतीही नकारात्मक ऊर्जा, भूत प्रेत किंवा काळी जादू रुद्राक्ष घातलेल्या व्यक्तीला स्पर्शही करू शकत नाही, कारण तो तुमच्या शरीराभोवती एक कवच तयार करतो। पण, आणि इथेच सर्वात मोठा सस्पेन्स आहे, रुद्राक्ष जितका चमत्कारी आहे तितकाच तो उग्र आहे। तो महादेवांचा अंश आहे, आणि महादेव हे वैरागी आहेत, ते स्मशानात राहणारे आहेत। त्यामुळे रुद्राक्ष धारण करण्याचे काही अतिशय कडक नियम आहेत। जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत तर तोच रुद्राक्ष तुमच्या विनाशाचे कारण बनू शकतो। कोणते आहेत हे नियम? नीट ऐका। पहिला आणि सर्वात भयंकर नियम, सूतक आणि स्मशान। मित्रांनो, जर तुम्ही रुद्राक्ष घातला असेल तर तो घालून चुकूनही कोणत्याही अंत्यसंस्कारात किंवा स्मशानभूमीत जाऊ नका। तसेच जर घरात किंवा नातेवाईकांमध्ये कोणाचा जन्म झाला असेल, ज्याला आपण सुवेर म्हणतो, किंवा कोणाचा मृत्यू झाला असेल सूतक, तर त्या ठिकाणी रुद्राक्ष घालून जाणे महापाप मानले जाते, कारण या ठिकाणी ऊर्जेचे संतुलन बिघडलेले असते आणि रुद्राक्ष सर्व प्रकारच्या ऊर्जा शोषून घेतो। जर तिथे जाऊन आलात तर तो रुद्राक्ष अशुद्ध होतो आणि त्याचे नकारात्मक परिणाम सुरू होतात। दुसरा नियम, रात्री झोपताना रुद्राक्ष का काढावा? अनेक लोक रुद्राक्ष गळ्यात घालूनच झोपतात। ही सर्वात मोठी चूक आहे। शास्त्र सांगते की झोपताना आपले शरीर अनेक प्रकारच्या अशुद्ध अवस्थांमधून जाते। झोपेत असताना शरीरातून अशुद्ध वायू बाहेर पडतो, अनेकदा वाईट स्वप्ने पडतात। या अशुद्धतेचा स्पर्श रुद्राक्षाला होऊ नये म्हणून रात्री झोपताना रुद्राक्ष काढून तो आपल्या देव्हाऱ्यात किंवा उशाशी एका स्वच्छ कापडावर ठेवावा।
सकाळी स्नान केल्यावर ओम नमः शिवायचा 108 वेळा जप करूनच तो पुन्हा धारण करावा. तिसरा आणि सर्वात कडक नियम मांसाहार आणि मद्यपान. मित्रांनो, हा नियम अजिबात हलक्यात घेऊ नका. जर तुम्ही गळ्यात रुद्राक्ष धारण केला असेल तर तुमच्यासाठी मांसाहार, दारू किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन हे पूर्णपणे वर्ज्य, निषिद्ध आहे. रुद्राक्ष हा सत्वगुणांचा प्रतीक आहे आणि मांसाहार हा तामसिक आहे. जर रुद्राक्ष घालून तुम्ही एखाद्या जीवाची हत्या करून त्याचे मांस खात असाल तर साक्षात शिवशंकरांचा भयंकर कोप तुमच्यावर होतो. तुमच्या घरात दारिद्र्य, आजारपण आणि कलह सुरू होतो. त्यामुळे रुद्राक्ष घालायचा असेल तर आधी व्यसने आणि मांसाहार सोडावाच लागेल. चौथा नियम शारीरिक संबंध. पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवताना रुद्राक्ष चुकूनही अंगावर ठेवू नये. या काळात रुद्राक्ष काढून एका पवित्र ठिकाणी ठेवावा. तसेच महिला रुद्राक्ष धारण करू शकतात का, असा अनेकांचा प्रश्न असतो. शिवपुराणानुसार महिला रुद्राक्ष नक्की घालू शकतात, पण मासिक पाळीच्या त्या 4 ते 5 दिवसांमध्ये महिलांनी रुद्राक्ष अंगावरून काढून ठेवावा आणि पाळी संपल्यावर डोक्यावरून अंघोळ करून तो रुद्राक्ष गंगाजलाने धुवून पुन्हा धारण करावा. पाचवा नियम दुसऱ्याचा रुद्राक्ष कधीही घालू नये. मित्रांनो, तुमचा रुद्राक्ष हा फक्त तुमचा असतो. तो तुमच्या शरीराची ऊर्जा शोषून घेतो. त्यामुळे तुमचा रुद्राक्ष कधीही मित्र, भाऊ किंवा नातेवाईकांना घालायला देऊ नका आणि दुसऱ्याचा रुद्राक्ष तुम्ही स्वतःच्या गळ्यात घालू नका. असे केल्यास दुसऱ्याच्या आयुष्यातील संकटे आणि आजार तुमच्या मागे लागू शकतात. आता मी तुम्हाला शिवपुराणातील एक अशी सत्य घटना सांगणार आहे जी ऐकून तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. ही कथा सिद्ध करते की रुद्राक्ष किती दयाळू आणि चमत्कारी आहे. प्राचीन काळी काश्मीरमध्ये गुणाकर नावाचा एक भयंकर डाकू आणि पापी माणूस राहत होता. त्याने आयुष्यात कधीच कोणतं चांगलं काम केलं नव्हतं. तो लोकांची हत्या करायचा, चोरी करायचा, मांसाहार करायचा आणि मद्यपानात बुडालेला असायचा. संपूर्ण गाव त्याच्या नावाने थरथर कापायचा. एकदा त्याने एका व्यापाऱ्याला लुटले आणि त्याला मारून टाकले. त्या व्यापाऱ्याच्या सामानात एक अतिशय सुंदर सोन्याची साखळी होती आणि त्या साखळीत एक रुद्राक्ष गुंफलेला होता. गुणाकरला तो रुद्राक्ष काय आहे हे माहीतच नव्हते. त्याला वाटले की हा कोणता तरी मौल्यवान खडा आहे. त्याने केवळ एक दागिना म्हणून, एक फॅशन म्हणून तो रुद्राक्ष आपल्या गळ्यात घातला. काही वर्षांनंतर त्या पापी गुणाकरचा जंगलात एका विषारी सापाने चावा घेतल्यामुळे तडफडून मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर आकाशात ढग दाटून आले आणि त्याला नरकात नेण्यासाठी साक्षात यमदूत तिथे प्रकट झाले. यमदूतांनी त्याचे प्राण काढण्यासाठी पाश टाकला. पण त्याच क्षणी एक मोठा चमत्कार झाला. तिथे अचानक आकाशातून एक दिव्य प्रकाश पडला आणि साक्षात शिवाचे गण म्हणजेच शिवगण नंदीवर बसून तिथे आले. शिवगणांनी यमदूतांना अडवले आणि सांगितले की थांबा, तुम्ही याला नरकात नेऊ शकत नाही. यमदूत आश्चर्याने म्हणाले, पण याने आयुष्यभर फक्त पापे केली आहेत. हा एक डाकू आहे. याला नरकात जाणेच निश्चित आहे. तेव्हा शिवगणांनी गुणाकरच्या गळ्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले, याच्या गळ्याकडे पहा. याच्या गळ्यात साक्षात महादेवाचा अंश रुद्राक्ष आहे. भलेही याने तो नकळत धारण केला असेल, फक्त एक दागिना म्हणून घातला असेल, पण मृत्यूच्या वेळी याच्या शरीराला रुद्राक्षाचा स्पर्श झाला आहे. आणि ज्या व्यक्तीच्या अंगावर मृत्यूसमयी रुद्राक्ष असतो त्याच्यावर यमराजाचाही अधिकार चालत नाही. त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला थेट शिवलोकात स्थान मिळते. मित्रांनो, विचार करा, एका भयंकर पापी माणसाला ज्याला रुद्राक्षाचे महत्त्वही माहीत नव्हते, त्याला जर फक्त अंगावर रुद्राक्ष असल्यामुळे साक्षात मोक्ष मिळत असेल, तर जो माणूस पूर्ण श्रद्धेने सर्व नियम पाळून ओम नमः शिवाय चा जप करत रुद्राक्ष धारण करेल, त्याचे आयुष्य किती महान होईल, त्याचे भाग्य कसे उजळून निघेल. म्हणूनच मित्रांनो, या श्रावण महिन्यात तुम्ही काहीही करा किंवा नका करू, पण एक खरा सिद्ध केलेला रुद्राक्ष नक्की धारण करा. पण लक्षात ठेवा, तो बाजारातून आणून थेट गळ्यात घालू नका. तो आधी कच्च्या दुधात आणि गंगाजलात धुवून त्यावर चंदन लावून बेलाचे पान वाहून आणि महादेवाच्या पिंडीला स्पर्श करून मगच तो गळ्यात घाला. त्यानंतर बघा तुमच्या आयुष्यात कसे अद्भुत चमत्कार घडतात. तुम्हाला ही रुद्राक्षाची रहस्यमय कथा आणि नियम कसे वाटले? तुम्ही स्वतः रुद्राक्ष धारण करता का? हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. आणि हो, उद्याच्या महा एपिसोडमध्ये आपण एक असा विषय घेणार आहोत जो प्रत्येक घराघरात चर्चेला जातो. श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये, यामागचं असं वैज्ञानिक आणि भयंकर रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे, जे आजवर तुम्हाला कोणीही सांगितलं नसेल. तेव्हा उद्याचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. अशाच अद्भुत आणि रहस्यमय माहितीसाठी कथामण्यातल्या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन रहस्यासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.